Hello friends, welcome to the Bridge course class 9th subject English. मित्र हो, इयत्ता 9वी इंग्लिशच्या ब्रिज कोर्समध्ये या भागात आपण ॲक्टिव्हिटी नंबर 17 प्रोव्हर्ब्स पाहणार आहोत. ॲक्टिव्हिटीमधील पहिला पॉईंट आहे लर्निंग आउटकम्स म्हणजेच अध्ययन निष्पत्ती. By the end of this lesson, the learner would be able to understand proverbs with the help of examples provided. म्हणजेच या ॲक्टिव्हिटीच्या शेवटी विद्यार्थी दिलेल्या उदाहरणांच्या आधारे काही म्हणींचा अर्थ समजू शकतील. दुसरा पॉईंट आहे आन्सर्स द क्वेश्चन्स आस्क्ड बिफोर व्हाईल अँड आफ्टर रीडिंग. त्यांना जो काही वाचनाचा भाग दिला जाईल त्या दरम्यान येणारे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थी देऊ शकतील. ॲक्टिव्हिटीमधील दुसरा पॉईंट आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स, पॅरेंट्स ऑर फॅसिलिटेटर्स. शिक्षक, पालक व सुलभकांसाठी सूचना. यूज फॅमिलियर पिक्चर्स टू एक्सप्लेन डिफरंट प्रोव्हर्ब्स. वेगवेगळ्या म्हणी स्पष्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांना परिचित असणारे चित्र दाखवायचे आहेत, वापरायचे आहेत. ॲक्टिव्हिटीमधील तिसरा पॉईंट आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठी सूचना. लुक ॲट द पिक्चर्स केअरफुली. या ॲक्टिव्हिटीमध्ये जे काही चित्र दाखवले जातील ते विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पाहायचे आहेत. दुसरा पॉईंट आहे ट्राय टू आन्सर द क्वेश्चन्स आस्क्ड बिफोर, व्हाईल अँड आफ्टर द ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीच्या दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनी सांगायची आहेत, वहीत लिहायची आहेत. चौथा पॉईंट आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी म्हणजेच अध्ययन कृती. टीचर एक्सप्लेन्स हाऊ वी यूज प्रोव्हर्ब्स, टेल्स सम ऑफ द पॉप्युलर प्रोव्हर्ब्स. एक्झाम्पल्स बेटर लेट दॅन नेव्हर. ही एक म्हण इंग्लिशमध्ये वापरली जाते. इट्स मीनिंग इज, त्याचा अर्थ आहे इट इज बेटर फॉर समबडी ऑर समथिंग टू बी लेट दॅन नेव्हर टू अराईव्ह ऑर टू हॅपन. म्हणजेच एखादी गोष्ट कधीही न घडण्यापेक्षा ती उशिरा का होईना घडलेली चांगली. दुसरा अर्थ आहे इट इज बेटर टू डू समथिंग लेट दॅन टू नॉट ऑर नेव्हर डू इट ॲट ऑल. एखादी गोष्ट किंवा एखादं काम कधीही न करण्यापेक्षा ते उशिरा का होईना केलेलं अधिक चांगलं. तिसरा अर्थ आहे इट इज बेटर टू अराईव्ह लेट टू ॲन इव्हेंट दॅन नॉट टू शो अप. एखाद्या कार्यक्रमाला जर आपल्याला उपस्थित राहायचं असेल तर एकदमच गैरहजर राहण्यापेक्षा उशिरा का होईना आपण त्या ठिकाणी हजर राहणं हे अधिक चांगलं आहे. तर अशा प्रकारचे अर्थ या बेटर लेट दॅन नेव्हर या म्हणीचे आहेत. या ठिकाणी या चित्रांच्या आधारे आपल्याला ही म्हण अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. Better late than never. See the picture. Here is the snail who walks very slowly, and it is the another picture of the tortoise. It also explains us better late than never. म्हणजे जरी चित्रात दाखवलेल्या या प्राण्यांचा चालण्याचा वेग कमी असला तरीही त्यांचं जीवन थांबत नाही. ते यशस्वी होतात किंवा ते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात. असा अर्थ आपल्याला या चित्रावरून या म्हणीचा घेता येतो. All of us have been waiting for you for 2 hours, but better late than never. अशा प्रकारचे एक उदाहरणही या ठिकाणी दिलेलं आहे. एक प्रसंग दाखवलेला आहे. त्या प्रसंगामध्ये काही जण आपल्या मित्रांची वाट पाहत आहेत आणि ते सांगतात त्या ठिकाणी All of us have been waiting for you for 2 hours. आम्ही 2 तासांपासून तुमची वाट पाहत आहोत. But better late than never. परंतु चला तुम्ही उशिरा का होईना आलात हे अधिक चांगलं झालं. दुसरं उदाहरण आहे I know that it took me weeks to send the letter, but better late than never. म्हणजे पत्र पाठवणारा एक व्यक्ती दिलगिरी व्यक्त करत आहे, खंत व्यक्त करत आहे की तो म्हणतोय की मला माहिती आहे की मला पत्र पाठवायला काही आठवड्यांचा उशीर झालेला आहे, परंतु चला उशिरा का होईना मी ते पत्र पाठवत आहे. बेटर लेट दॅन नेव्हर या अर्थाची ही म्हण उदाहरणासह आपण या ठिकाणी पाहिलेली आहे, समजून घेतलेली आहे. दुसरं उदाहरण पाहूया. An apple a day keeps the doctor away. चित्राच्या आधारे आपल्याला ही म्हण अधिक चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजू शकते. मीनिंग म्हणजे या म्हणीचा अर्थ बेसिकली द फ्रेज इज नॉट मेंट टू बी टेकन लिटरली. वस्तुतः शब्दशः अर्थ आपल्याला या म्हणीचा घ्यायचा नाही. द आयडिया दिस प्रोव्हर्ब इज एक्सप्रेसिंग इज दॅट इटिंग हेल्दियर कॅन हेल्प टू कीप द डॉक्टर अवे. शब्दशः अर्थ घ्यायचा नाही म्हणजेच काय, आपण खरोखरच दररोज एक सफरचंद खाल्लं किंवा ॲपल खाल्लं म्हणजे आपण डॉक्टरांपासून दूर राहू असा त्याचा अर्थ नाही. तर आपण आपला आहार चांगला घेतला पाहिजे की जेणेकरून आपण
त्या आहारामुळे आजारी पडणार नाहीत आणि आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येणार नाही. या दृष्टीनं अशा अर्थाची ही म्हण आहे. An apple a day keeps the doctor away. या म्हणीच्या संदर्भात एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. Earlier, Suman was not ready to eat apples, but now when she had to eat lot of medicines, she understood the meaning of the proverb. An apple a day keeps the doctor away. उदाहरणार्थ अर्थ असा आहे की सुमन नावाची एक मुलगी आहे. तिला सुरुवातीला ॲपल्स खाणं किंवा सफरचंद खाणं आवडत नसायचं, पण आता ती आजारी पडलेली आहे आणि आता तिला बरेचसे औषधं घ्यावे लागतात आणि म्हणून आता तिला या म्हणीचा अर्थ समजलेला आहे की an apple a day keeps the doctor away. आता ती चांगल्या प्रकारचा आहार घेत आहे आणि ती आता निरोगी बनलेली आहे. आणखी एक उदाहरण. आशा हॅज अ फ्रेंड who rarely gets sick and when she does, she handles it well. So Asha asked her, "How are you so healthy?" "Well," her friend said, "as the saying goes, an apple a day keeps the doctor away. I drink plenty of water. I eat fruits and vegetables during the week, and I make sure to get enough sleep." आशाची एक मैत्रीण आहे की ती फार क्वचितच आजारी पडते आणि जरी तिला काही आजार झाला तरी ती व्यवस्थित हँडल करते. म्हणून आशानं तिला विचारलं की तू इतकी निरोगी कशी राहतेस. त्यावर त्याच्या मैत्रिणीने सांगितलं की त्या म्हणीप्रमाणे an apple a day keeps the doctor away. मी खूप पाणी पिते, चांगली फळं, चांगल्या भाज्या खाते, आठवड्याचा आहार व्यवस्थित नीटपणे घेते आणि पुरेशी झोपही घेते आणि या सर्व गोष्टींमुळं मी माझ्या आरोग्याची काळजी घेते आणि त्यामुळे मी आजारी पडत नाही. तिसरी प्रोव्हर्ब या ठिकाणी आहे. युनायटेड वी स्टँड, डिव्हायडेड वी फॉल. इट मीन्स इट इज बेटर टू स्टिक टुगेदर. एकीचं बळ या अर्थाने ही म्हण या ठिकाणी वापरलेली आहे. एकतेमध्ये कशी शक्ती असते. इट इज बेटर टू स्टिक टुगेदर. म्हणून आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. वी ऑल नो दॅट युनिटी इज स्ट्रेंथ. एकी हेच बळ आहे. युनिटी इज स्ट्रेंथ ही म्हण आपल्याला माहिती आहे. युनिटी इज ऑफ ग्रेट व्हॅल्यू इन एव्हरी वॉक ऑफ लाईफ. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एकी असणं किंवा एकता असणं खूप महत्त्वाचं आहे. इफ देअर इज युनिटी अमंग पीपल, देन देअर स्ट्रेंथ इन्क्रीजेस. जर लोकांच्या मध्ये एकी असेल, एकता असेल तर त्यांची शक्ती वाढते, त्यांची ताकद वाढलेली दिसते आणि या शक्तीच्या आधारावर ते समाजामध्ये विधायक आणि चांगलं काम करू शकतात. सो द प्रोव्हर्ब एम्फसाइजेस द इम्पॉर्टन्स ऑफ युनिटी. या म्हणीमध्ये एकीचं महत्त्व किंवा एकतेचं महत्त्व सांगितलेलं आहे. इट युजेस अ मेटाफॉर ऑफ स्टँडिंग टू मीन सक्सेस. या ठिकाणी स्टँडिंग शब्दाचा अर्थ यश किंवा सक्सेस असा आहे. इट युजेस अ मेटाफॉर ऑफ फॉलिंग टू मीन फेल्युअर. या ठिकाणी डिव्हायडेड वी फॉल म्हणजेच जर आपण विभक्त झालो तर आपण अपयशी ठरतो असा त्या वाक्याचा अर्थ होतो. इट स्टेट्स दॅट सक्सेस डिपेंड्स ऑन युनिटी. आपलं यश हे आपल्या एकतेवर अवलंबून असतं. इट स्टेट्स दॅट फेल्युअर कम्स फ्रॉम डिव्हिजन्स. जर लोकांमध्ये किंवा समाजामध्ये विभाजन झालं तर त्याचा परिणाम हा अपयशामध्ये होतो असा या म्हणीचा अर्थ आहे. या ठिकाणी दाखवलेल्या चित्राच्या आधारे आपल्याला ही म्हण चांगल्या प्रकारे समजू शकते. युनायटेड वी स्टँड. या ठिकाणी जे काही वेगवेगळे लोक दाखवलेले आहेत त्यावरून आपल्याला भारतीय एकता आणि एकात्मता या ठिकाणी दिसते. युनायटेड शब्द, वी शब्द आणि स्टँड शब्द हे शब्द देखील आपल्या भारताच्या तिरंगा झेंड्याच्या रंगावरून घेतलेले आहेत. त्या प्रकारचे रंग या ठिकाणी या शब्दांना वापरलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण सर्व भारतीय लोक ज्याप्रमाणे एकता आणि एकात्मतेने या ठिकाणी गुण्यागोविंदानं राहत आहोत ती स्थिती दर्शवणारं हे चित्र आहे आणि ही म्हण अगदी या चित्राला अनुरूप अशा प्रकारची आहे. या म्हणीच्या संदर्भातले काही उदाहरणं पाहूया. रोहन आस्क्ड मोहन, "Do you know that the strongest rope is made from binding together hundreds of weak threads? Those can be broken even by a child. Whenever I see a rope, I remember this phrase, united we stand, divided we fall." रोहन added further. या उदाहरणावरूनही आपल्याला या म्हणीचा अर्थ समजू शकतो. रोहन मोहनला म्हणाला, तुला माहिती आहे का की जो काही मजबूत दोर किंवा दोरखंड आपण पाहतो हा दोरखंड अगदी छोट्या छोट्या आणि वीक म्हणजेच दुर्बल अशा प्रकारच्या धाग्यांनी बनलेला असतो की जे धागे एखादं लहान मूल सुद्धा सहज तोडू शकतं. परंतु त्या धाग्यांनी जर तो रोप किंवा तो दोरखंड तयार झाला तर
तो तोडणं एखाद्या शक्तिशाली व्यक्तीलाही अशक्य आहे. म्हणून युनायटेड वी स्टँड, डिव्हायडेड वी फॉल ही म्हण या ठिकाणी योग्य प्रकारे लागू होते. या म्हणीच्या संदर्भातलं दुसरं उदाहरण आहे, A group of wild dogs is known to have overpowered even a tiger because of their unity. It is true that united we stand, divided we fall. या उदाहरणावरूनही आपल्याला या म्हणीचा अर्थ कळतो. जंगलामध्ये असे काही उदाहरणं घडतात की काही जंगली कुत्र्यांचा एखादा समूह एखाद्या वाघाला भारी ठरतो. चौथं चित्र आणि उदाहरण या ठिकाणी दाखवलेलं आहे. Two wrongs don't make a right. Meaning, it is said to emphasize that it is not acceptable to do something bad to someone just because they did something bad to you first. म्हणजे त्याचा अर्थ असा की जर तुमच्याशी कोणी वाईट वागलं असेल तर तुम्हीही त्याच्याशी वाईटच वागलं पाहिजे असं नाही, ते योग्य ठरणार नाही. उदाहरणाच्या आधारे या ठिकाणी ही म्हण समजून घेऊया. I know your brother hit you, but don't hit back. You know two wrongs don't make a right. मला माहिती आहे की तुझ्या भावानं तुला मारलंय, परंतु तूही त्याला परत माघारी मारू नकोस, कारण तूही त्याला जर मारलंस तर ते योग्य होणार नाही. म्हणजेच टू रॉंग्स डोंट मेक अ राईट. दुसरं उदाहरण, रमेश वॉज व्हेरी रूड टू ॲना, सो ॲना वॉज रूड टू रमेश. आय अंडरस्टँड हर, बट टू रॉंग्स डोंट मेक अ राईट. रमेश हा ॲनाशी उद्धटपणे वागत होता, म्हणून ॲना देखील रमेशशी उद्धटपणे वागत होती. म्हणून मी ॲनाला समजावून सांगितलं की टू रॉंग डोंट मेक अ राईट. ॲक्टिव्हिटीमधील 5वा पॉईंट आहे सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी, म्हणजेच सोडवलेली कृती. टीचर शोज द पिक्चर्स अँड द प्रोवर्ब्स. टीचर शोज डिफरंट पिक्चर्स अँड प्रोवर्ब्स अँड मेक्स स्टुडंट्स फॅमिलियर विथ प्रोवर्ब्स. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे, द पेन इज मायटियर दॅन द स्वॉर्ड. म्हणजेच तलवारीपेक्षा लेखणी ही श्रेष्ठ असते, असा या प्रोव्हर्बचा किंवा या म्हणीचा अर्थ आहे. दुसरं उदाहरण, द वाईज पर्सन हॅज लॉंग इयर्स अँड अ शॉर्ट टंग. म्हणजेच शहाण्या व्यक्तीचे कान मोठे असतात आणि त्याची जीभ आखूड असते. म्हणजेच शहाणे लोक हे ऐकतात जास्त आणि बोलतात कमी, असा या म्हणीचा अर्थ होतो. ॲक्टिव्हिटीमधील 6वा पॉईंट आहे प्रॅक्टिस, म्हणजेच सराव. Show them pictures using in proverbs, cricketers, animals, hospitals, etc. Encourage students to identify the words in proverbs. तर अशाच प्रकारच्या आणखी काही म्हणी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. Diseases of the soul are more dangerous than those of the body. शारीरिक आजारांपेक्षा मानसिक आजार हे जास्त धोकादायक असतात, असा या म्हणीचा अर्थ होतो. ॲक्टिव्हिटीमधील 7वा पॉईंट आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी और पॅरलल ॲक्टिव्हिटी. प्रश्न आहे, विच प्रोव्हर्ब्स यू कॅन से ऑन डिफरंट ओकेजन्स. कोणती म्हण तुम्ही वेगवेगळ्या प्रसंगी वापरू शकता. शो द प्रोव्हर्ब्स रिटन ऑन पोस्टर्स. विद्यार्थ्यांनी म्हणी लिहिलेले असलेल्या पोस्टर्सचा संग्रह करायचा आहे. एक उदाहरण या ठिकाणी पाहूया आणखी. टू हेड्स आर बेटर दॅन वन. एक से भले दो. ही म्हण आपण हिंदीमध्ये ऐकत असतो, वापरत असतो. तोच अर्थ या ठिकाणी आहे, टू हेड्स आर बेटर दॅन वन. म्हणजेच एकापेक्षा दोघं बरे. काही काम करायचं असेल तर एकाच्या मदतीला जर दुसरा व्यक्ती असेल तर ते काम निश्चितच हलकं होतं किंवा अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतं. दुसरं उदाहरण पाहूया. टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ. या म्हणीचा अर्थ मराठीमध्ये असा घेता येईल, कितीतरी आचारी पण वरणाला मीठ भारी. या अर्थाची मराठीमध्ये एक म्हण आहे. म्हणजेच काही कामांच्या वेळेला जर अनेक लोक विनाकारण त्या ठिकाणी मध्ये लुडबुड करत असतील तर ते काम खराब होतं किंवा ते काम चांगलं होत नाही, या अर्थाची ही म्हण आहे. ॲक्टिव्हिटीमधील 8वा पॉईंट आहे इव्हॅल्युएशन, म्हणजेच मूल्यमापन. पहिला पॉईंट, टेल सम अदर प्रोव्हर्ब्स. विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारच्या आणखी काही म्हणी सांगायच्या आहेत, त्यांचे अर्थ सांगायचे आहेत, म्हणजेच ते वहीमध्ये लिहायचे आहेत. टेल सम ऑफ अदर प्रोव्हर्ब्स युजिंग द सेम पिक्चर्स. एकाच चित्रावर आधारित वेगवेगळ्या म्हणी सांगायच्या आहेत, लिहायच्या आहेत. तिसरा पॉईंट, यूज द अबव प्रोव्हर्ब्स इन ओन सेंटेन्सेस ऑर एक्झाम्पल्स. याआधी आपण ज्या प्रकारे काही उदाहरणं पाहिलेली आहेत, अशा प्रकारची उदाहरणं देऊन ह्या म्हणी पटवून सांगायच्या आहेत, तशी उदाहरणं लिहायची आहेत. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा पॉईंट आहे दीक्षा व्हिडिओ और ई कंटेंट और QR कोड. अभ्यासपूर्वक शैक्षणिक साहित्य.
या ॲक्टिव्हिटीच्या संदर्भात अशा प्रकारचा व्हिडिओ किंवा यूट्यूब लिंक दिलेली नाही. ॲक्टिव्हिटीमधील शेवटचा पॉईंट आहे माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न्ड, म्हणजेच मी आज काय शिकलो. राईट द प्रोव्हर्ब्स ऑन क्लासरूम वॉल्स. राईट सिमिलर प्रोव्हर्ब्स. विद्यार्थी आज या ठिकाणी म्हणी शिकलेले आहेत. म्हणींचे अर्थ समजून त्यांनी घेतलेले आहेत आणि उदाहरणामध्ये म्हण कशा प्रकारे वापरायची हेही ते या ठिकाणी शिकलेले आहेत.